तुम्हाला नाश्त्यासाठी काय बनवावं सुचत नसेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी कमी वेळात झटपट काहीतरी बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। गव्हाचं पीठ तर घरी मळलेलं असतंच, त्यापासून तुम्ही अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार करू शकता। तर यासाठी इथे मी साधारण 2 कप गव्हाचं पीठ घेतलं। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 2 चमचे तेल घालायचं आहे आणि पाणी घालून नेहमीचं आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ मळून घेतलं आहे। आता पीठ सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि आता मसाला तयार करूया। तर इथे मी एका बाउलमध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घेतले आहेत, 1 चमचा मिक्स हर्ब्स घ्यायचे आहेत, याची चव खूप छान लागते। यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलं, पाव चमचा गरम मसाला घातला, चवीप्रमाणे मीठ घातलं, यामध्ये अर्धा चमचा ओवा घातला आहे, अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे, यानंतर 1 चमचा इथे मी धने जिरे पूड घातले। हे सगळे मसाले आता मिक्स करायचे आहेत। पीठसुद्धा इथे सेट झालं आहे, पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। आता या पिठातला एक गोळा घेतला आहे मी, हा सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता यावरती तूप किंवा तेल किंवा बटर पसरवायचं आहे, थोडंसं सुकं पीठ यावरती पसरवायचं आहे आणि तयार केलेला मसाला यावरती एकसारखा सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे। यानंतर यावरती कोथिंबीर पसरवायची आहे, कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे मी। आता आपण जसं पेपरचा फॅन फोल्ड करतो त्याप्रमाणे ही पोळी फोल्ड करायची आहे। अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कधीही तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं आहे तर तयार करू शकता। याचा असा रोल करायचा आहे। मसाल्याची जी बाजू आहे ते वरती आहे आणि पहा मागची बाजू प्लेन आहे। आता सुक्या पिठामध्ये घोळवून आपण हा पराठा लाटून घेऊया। थोडंसं लाटल्यानंतर यावरती तीळ लावायचे आहेत, दिसायला सुद्धा हा पराठा म्हणजे छान दिसेल। कलोंजी असेल तर तुम्ही कलोंजी सुद्धा लावू शकता। आणखी पातळ असा हा लाटून घेते। खूप मस्त असे पहा लेयर्स याला सुटलेत, यामुळे पराठा अगदी छान खुसखुशीत होतो। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल घातलं आहे। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पराठा देऊ शकता। पीठ जर मळलेलं असेल तर हे मसाले पसरवून तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हा पराठा तयार करू शकता। मसालासुद्धा आधी तुम्ही मिक्स करून ठेवू शकता। बटर लावून दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत हा पराठा मी भाजून घेते। काढून घेऊया। दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर तुम्ही हा पराठा सर्व करू शकता। तर कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अशी मस्त रेसिपी आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त खुसखुशीत असा हा पराठा झाला आहे। खूप छान लेयर्स आले त्याला। तर हा मसाला पराठा तुम्हाला नक्कीच आवडेल, एकदा तरी नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।